तर नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिवकालीन खेडेगाव बघायला. शिवकालीन खेडेगाव ही संकल्पना नेमकी काय आहे तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खेडेगाव असायची, सेम टू सेम तशी शिल्पसृष्टी इथं प्रतापगडच्या पायथ्याला उभारण्यात आलेली आहे. तीच आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवकालीन खेडेगाव कसे असायचे, पाटलांचा वाडा कसा असायचा, मावळ्यांची घरं कसे असायची, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथूनच सरळ आपल्याला आत जायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदाच प्रचंड मोठा असा हत्ती दिसतोय. त्याच्यावर बसलेला माहूत पण आपल्याला दिसतोय आणि समोरच एक मावळा तोफ पेटवण्याचा प्रयत्न करतोय. हे शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये असा दर आहे. समोरच आपल्याला एक तुतारी वाजवणारा मावळा दिसतोय आणि इथूनच आपल्याला आत जायचं आहे. पूर्वी मावळ्यांची घरं ही अशी असायची. जुन्या काळातील दरवाजे, दरवाजाला असणारी ही कडी. इथे शेतकरी आपल्या बैलासोबत दिसतोय. आणि इथे गंजी लावण्यात आलेल्या आहेत. पूर्वी जशी घरं असायची तशी हुबेहूब घरं इथं साकारण्यात आलेली आहेत. मशाल घेतलेला मावळा आपल्याला दिसतोय. डाव्या बाजूला तलवार लावलेली आहे आणि उजव्या बाजूला कोयता अडकवलेला आहे. ही कोयता अडकवण्याची पद्धत बघा पूर्वीच्या काळची. इथे आल्यानंतर युद्धाचा सराव करणारे 2 मावळे आपल्याला दिसून येतील. गोफण फिरवणारा मावळा आपल्याला दिसून येतो इथं वर. इथं पण युद्धाचा सराव करणारे 2 मावळे आपल्याला दिसून येतात. असं वाटतंय खरोखरची बैल आहे ती. इथे बैलगाडीच्या चाकाचं काम चाललेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि जसं काही खरोखरच काम चाललं असल्यासारखं लाकडाचा भुसा इथे पडलेला आहे. जे वेस्टेज मटेरियल आहे ते काम झाल्यानंतर तिथे टाकलेलं आहे.
हे सर्व बघताना असं वाटतंय खरंच शिवकालीन खेडेगावात आलोय मी. इथे थोडंसं वर आल्यानंतर 2 मावळे आपल्याला दिसून येतात. आणि मावळ्यांच्या मागे जो दिसतोय तो प्रतापगड, तो प्रतापगडचा बुरुज. मंदिराच्या समोर अशा प्रकारचे नंदी असतात आणि ते जातं बघायला मिळते आपल्याला. आणि जातं तयार करणारा हा व्यक्ती इथून सरळ खाली आल्यानंतर मेंढपाळ दिसतोय आपल्याला. ही शिल्प जर तुम्ही नीट बघितली तर जशी काही जिवंत आहेत असा काही भास होतो आपल्याला. जनावरांसाठी चारा घेऊन येणारा मावळा आपल्याला दिसतो इथं. शत्रूवर बंदुकीने नेम धरून बसलेला मावळा आपल्याला दिसून येतोय. खरोखर खूप सुंदर अशी शिल्पसृष्टी आहे. जनावरांचा गोठा आहे हा. गाई आणि तिचं वासरू बघायला मिळते आपल्याला इथं. या घरात जात्यावर दळायचं काम चालू आहे. इथे जेवण बनवायचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही आग सुद्धा लावलेली आहे इथं. विस्तू सुद्धा दिसतोय आपल्याला. घराच्या समोर जाती दिसून येतात, नांगर दिसून येतोय. याच्याबाबत जर तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हे मला समजलं नाहीये नेमकं काय आहे. वासुदेव, जो हल्ली आपल्याला शहरात बघायला मिळत नाही. गावातलं सुंदर असं मंदिर बघायला मिळतंय. थंडीचे दिवस असल्यामुळे 2 मावळे शेकोटी करून बसलेले दिसतात आपल्याला. आणि समोर जो दिसतोय तो भला मोठा गावचा पार आहे. पारावर विश्रांती घेत बसलेला एक मावळा दिसून येतो आपल्याला. गावातील लहान मुलं पाराच्या भोवती खेळताना दिसतात आपल्याला. एक मावळा आपल्या घरी पाणी घेऊन येतोय. गावातील लोहाराचं हे घर आहे. इथे हत्यारं बनवण्याचं काम चालू आहे.
हे खूप जिवंत देखावे असल्यासारखं आहे. गावातील चांबाराचं हे घर आहे आणि चपल्या बनवायचं काम चालू आहे. प्रत्येक घराभोवती तुळस दिसून येते आपल्याला, इथे पण तिथे पण. प्रत्येक घराच्या दारात जातं बघायला मिळतंय. इथे बांगड्या भरायचं काम चालू आहे. हे गावातील कुंभाराचं घर आणि इथे मडकी बनवायचं काम चालू आहे. गावातील लहान मुलं विट्टी दांडू खेळतात. आणि समोर जो दिसतोय तो गावातील पाटलाचा वाडा आहे. आता इथून जाऊन आपण पाटलाचा वाडा बघूयात. खूप मस्त. खूप सुंदर असा वाडा आहे. जुन्या काळातील भांडी बघायला मिळतात आपल्याला. खूप मोठा खलबत्ता बघायला मिळतोय. समोरच पाटील बसलेत आणि पाटलीनबाई. या साईडलाही जुनी भांडी आपल्याला बघायला मिळतात. या पाटीलवाड्यातलं हे किचन आहे. समोरच एक मावळा आपल्याला झाडावर चरताना दिसून येतोय. तर मित्रांनो, खूप मस्त असं शिवकालीन खेडेगाव बघायला मला आज मिळालं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.